हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझी स्किन जेव्हा डल होते तेव्हा मी नेमकं काय ट्रीटमेंट करते आणि माझ्या स्किनवर जे पिगमेंटेशनचे डाग आहेत ते मी कसे घालवते। आता तुम्ही बघू शकता माझी स्किन, इथे डाग आहे, थोडंफार पिगमेंटेशन इथे पण आहे। प्रोडक्ट लावण्याआधी आपल्याला माइल्ड फेस वॉशने फेस क्लीन करून घ्यायचा आहे। चला तर सुरुवात करूया। सर्वात आधी मी केस मागे करून घेते। प्रोडक्ट लावण्याआधी मी सेन्सिटिव्ह पार्टवर वॅसलीन लावून घेते, जसं माझे लिप्स, इथे कोपऱ्यात पण, नोजच्या साईडला, त्यानंतर डोळ्याच्या इथे, या सगळ्या सेन्सिटिव्ह पार्टच्या जवळ आपल्याला हे प्रोडक्ट लावायचं नाहीये। हे आहे मिनिमलिस्टचं AHA BHA पीलिंग सोल्युशन। हे लावण्यासाठी मी सर्वात आधी हातावर घेते थोडं काढून। 4 ते 5 ड्रॉप आपल्या फेससाठी पुरे असतील आणि ते इव्हनली माझ्या स्किनवर अप्लाय करते। फिजिकल एक्सफोलियंट म्हणजे जे आपण नॉर्मली स्क्रब वापरतो त्याने आपल्या स्किनच्या बॅरियरला डॅमेज होतं आणि त्यामुळे मायक्रो टिअरिंग पण होऊ शकतं। अशा वेळेस केमिकल एक्सफोलियंट वापरणं इझी असतं, पण थोडी काळजी घ्यावी लागते। याची कन्सिस्टन्सी खूप रनी आहे। तुमचं वय जर 30पेक्षा जास्त असेल तर हे प्रोडक्ट तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता। याआधी मी ऑर्डिनरीचं पीलिंग सोल्युशन वापरत होते, ते त्या मानाने स्ट्रॉंग आहे। हे मला जरा माइल्ड वाटतंय, कारण यामध्ये अजिबातच स्टिंगलिंग होत नाही आहे। एक्स्ट्राचा प्रोडक्ट घेऊन मी नेकला पण लावते, जेणेकरून नेकवर पण जर टॅनिंग असेल तर ते पण रिमूव्ह होईल। हे प्रोडक्ट आपल्याला एकदम लाईटली अप्लाय करायचं आहे, कुठेही हार्श मसाज केल्यासारखं नाही करायचं आहे, लाईट हँडने अप्लाय करायचं आहे आणि 8 ते 10 मिनिटासाठी सोडून द्यायचं आहे। हे पीलिंग सोल्युशन सुकत वगैरे नाही, हे असंच राहतं। तर आपण 10 मिनिटं झाल्यानंतर हे रिमूव्ह करूया। हे तुम्ही हातावर पण लावून घेऊ शकता, यामुळे हातावरचं टॅनिंग खूप इझिली रिमूव्ह होतं। हे पीलिंग सोल्युशन आपल्याला फक्त रात्रीच वापरायचं आहे आणि त्यानंतर सकाळी सनस्क्रीन इज मस्ट। आता 10 मिनिट झाले आहेत, तुम्ही बघू शकता हे ड्राय वगैरे नाही झाले, प्रोडक्ट तसंच आहे माझ्या फेसवर। आता मी वॉश करून घेते, त्यासाठी कुठलाही फेस वॉश नाही वापरायचं, फक्त साध्या पाण्याने तोंड धुवून घ्यायचं आहे। मी आता फेस वॉश केला आहे, स्किन खूप क्लिअर वाटते पण ड्राय नाही वाटत आहे, स्किनवर ग्लो पण आलाय। त्यावर मॉइश्चरायझर लावूया। या मॉइश्चरायझरमध्ये कुठलेही ॲक्टिव्ह नसले पाहिजेत। मिनिमलिस्टचं हे प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्या स्किनवरची डेड स्किन रिमूव्ह होते, ब्लॅक हेअर व्हाईट हेअर इम्प्रूव्हमेंट दिसते आणि आपला स्किन टोन पण इम्प्रूव्ह दिसतो। तसंच जर तुम्हाला ॲक्नेचे किंवा पिगमेंटेशनचे मार्क असतील तर ते पण फेड होतात। हे एक केमिकल पील आहे, त्यामुळे हे वापरण्याआधी तुम्ही पॅच टेस्ट नक्की करा आणि हे प्रोडक्ट प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग मदरने वापरायचं नाही। हे पीलिंग सोल्युशन मी 15 दिवसातून एकदा वापरते, किंवा जर एखादं इम्पॉर्टंट फंक्शन येत असेल तर ते मी आदल्या दिवशी वापरते आणि दुसऱ्या दिवशी माझी स्किन खूप ब्युटिफुल आणि ग्लोईंग दिसते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय।